आज नवीन वर्षाची सुरुवात पहिले देवापासून मस्त छान अशी घवघवीत पूजा करून घेतली पहिले. हॅलो नमस्कार. गुढीपाडव्याच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सकाळचे कामे मी आज लवकर आवरून घेतले. सडा रांगोळी फरच्या पूर्ण काही सगळं माझे लवकर कामे आवरले होते आणि मस्त छान अशी गुढी उभारली आहे. सरांनी मी आणि दोघांनी मिळून बघू शकताय मस्त छान असे आम्ही सरांनी कपडे असे घातले होते बघू शकताय. असं काही आगळं वेगळं घातलं म्हणजे सण म्हणून असं वाटते. मस्त छानशी अशी दारामध्ये गुढी उभारलेली आहे. वर न उभारता टेरेसवर न उभारता मी खाली दरवाजामध्ये अशी उभारलेली आहे. मस्त छान अशी पाटावर खाली पूजा करून घेतली. एकदम छान अशी घवघवीत पूजा करून घेतली. नैवेद्य दाखवला गुढीला आणि सरांनी आणि मी गुढीची पूजा करून घेतली. तर अशी लवकर पूजा म्हणजे 9 वाजता आम्ही गुढी उभारली होती. तर मस्त छान असं गुढी उभारली. प्रसन्न वातावरण आणि आज गुढीपाडव्याचा दिवस, नवीन वर्षाचा. तर मला स्वयंपाकामध्ये पुरी भाजी बनवायची होती. तर माझ्यासाठी पुरी भाजी आणि सरांसाठी चपात्या. तर असं कधीतरी सणाला असं काहीतरी वेगळं बनवलं की मुलांची खरंच आठवण येते, खूप आठवण येते. मला तर सकाळपासून आज खूप आठवण येत होती माझ्या मुलांची. आत्ता पण बोलायले तर डोळे भरून येतात मुलांच्या आठवणीने. सण असला की मुलं घरी असावं असं असं वाटते. दोघांसाठीच किती करावं आणि किती नाही असं वाटते. मुलांशिवाय खरंच घर असं वाटत नाही. आणि त्यांना यायला पण जमत नाही सारखं-सारखं. 6 महिन्यातून एकदा माझी मुलं घरी येतात आणि सण मला कुठलंच काही करावंसं वाटत नाही. मुलं असली की सगळं काही बनवते आणि मुलं नसले म्हणजे मला काहीच बनवून खावंसं सुद्धा वाटत नाही. पण सणानिमित्त आज मी थोडीशी पुरी भाजी बनवलं होतं नैवेद्याला पण आणि मला पण. आणि माझ्यासाठी पुरी भाजी बनवली आणि सरांसाठी चपात्या बनवल्या. मुलांची आठवण आली की डोळ्यातून माझ्या पाणीच येते. बोलताना पण आता सण आला म्हणजे खरंच मुलांची खूप आठवण येते. मला तर आज सकाळपासून आठवण येत होती. असो आणि सरांसाठी मी चपाती बनवली, माझ्यासाठी पुरी भाजी बनवली आणि लगेच मी पापड तळायला घेतले. तर बघू शकता हे पापड कढई कमी पडेल असं तळायला एवढे पापड होतात. हे पापडाचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आहे. बघायचं असेल तुम्ही बघू शकताय. पूर्ण माझा स्वयंपाक झाला, सरांचं जेवण झालं आणि माझं जेवण आता राहिलं होतं. तर माझं जेवण मी आता जेवते. दुपारचे आता 2 वाजलेले आहेत. तर चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते.